स्वार्थ असं काय म्हणता येणार नाही. स्वार्थ ते विकास कामासाठीच गेले, स्वार्थासाठी तर ते गेले नाहीत. ज्या लोकांना आमची कामं केलेली त्यांना आम्ही निवडून देण्याचीच आमची चर्चा आहे, दुसरी कशी चर्चा करणार आहे. इथं कुणाचं वारं दिसतं जास्त? विश्वनाथ डांगे बापू. महायुतीकडून आमचे विश्वास बापू फुल लीड न येणार निवडून. महायुतीच येणार हो. डांगे आणि भाजप, कारण ते त्यांनी आमची कामं केलेली आहेत. विश्वास बापू डांगेच येणार. आता काय जी कामं करणार आहे त्याच्या पुढे डोळ्यापुढे हेच नाही येणार. महायुतीचे आमचे सत्ता पण आमचीच येणार. त्यांनी विकास काम केलाय. त्यांनी विश्वास बापूंच्या काळातल्या 2 चालू योजना आहेत की ज्या ह्यांच्या 2.5 वर्षाच्या मधल्या काळामध्ये ह्यांनी थांबवून ठेवले. बापूंचं सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत 100%. बापूंचाच विजय आहे 100%. विश्वास बापू डांगे. भाजपमुळे आम्हाला सगळी लाडकी बहीण योजना ही सगळं व्यवस्थित आहे. 100% ईश्वरपूर शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे. बीजेपी सरकारमुळे आपल्याला हा रोडचं काम झालेलं. आता लाडकी बहीण सारखी योजना आहे, PM किसानचे पैसे भरपूर यांना मिळतात शेतकऱ्यांना, म्हणून बीजेपीलाच प्राधान्य. महायुतीतनं बापू नगराध्यक्ष झालेलेच आहेत, विश्वास बापू नगराध्यक्ष झालेलेच आहेत. काय त्यांनी कामं केलीत आतापर्यंत तुमच्या दृष्टीत? कारण 15 वर्ष त्यांनी नगरसेवकाचं काम बसवलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं कामं केली त्यावेळेस. ह्यावेळेस हे बापू नगराध्यक्ष होणार. त्यांना चांगला अनुभव आहे, ते काम करणार 100%. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा ज्या आहेत त्या आता अधिक जोर धरत आहेत, कारण 2 दिवसांवर मतदान आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण मी प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत मतदारसंघामध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या समस्या, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही हेच जाणून घेण्यासाठी मी काही नागरिकांशी संवाद साधतोय. आणि मी आज आलोय सांगली जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत होणाऱ्या ईश्वरपूर या शहरामध्ये, आणि या शहरातील नागरिकांशी मी आता संवाद साधणार आहे. मी सध्या ईश्वरपूर शहरातील झुंजार चौक परिसरामध्ये आहे. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी जे आहेत, सायंकाळची वेळ आहे, गप्पा मारण्यात व्यस्त आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे, त्यांच्या मनाचा कौल कोणाकडे आहे. मात्र तत्पूर्वी त्यांच्या परिसराचा विकास, त्यांच्या गल्लीचा विकास आणि त्यांची व्यक्तिगत कामं ही होतात की नाही हे महत्वाचं आपण यामध्ये जाणून घेणार आहे. काका नमस्कार. निवांत बसलाय? हो, निवांत बसलूया. काय चर्चा? सगळी ज्येष्ठ मंडळी आपण बसलाय, चर्चा काय जोरदार? चर्चा काय आता राजकीय इलेक्शन लागलेलं नगरपालिकेचं. तुम्हाला काय हो इंटरेस्ट? सगळ्यांना राजकीय इंटरेस्ट? आम्ही ज्या लोकांना आमची कामं केलेली त्यांना आम्ही निवडून देण्याचीच आमची चर्चा आहे, दुसरी कशी चर्चा करणार आहे. बर, काय वाटतंय कुणी कामं केली तुमच्या या शहरात? आमच्या वार्डात आमच्या राजवर्धन अशोकराव पाटील या कार्यकर्त्यांनी आमची भरपूर कामं केलेली आहेत. तर घराघरी पासून तिथे वैयक्तिक सुद्धा कामं भरपूर केलेली आहेत. बर, हा पुन्हा जो पेठ चांगले हायवे केलेला आहे, त्याचे जे घरं बाधित झालेले आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम सुद्धा त्यांनी राजवर्धन पाटलांनी केलेलं आहे. त्याचं श्रेय फक्त राजवर्धन पाटलांनाच जातंय, दुसरं कोणी घेण्याचा प्रयत्नही सुद्धा करू नये. आता दुसरीकडे बघायला गेलं तर नगराध्यक्ष पदामध्ये इथं मोठी चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे तुमचा ज्यांचा बालेकिल्ला मानला जातो ते जयंत पाटील आहेत, आणि दुसरीकडे भाजप महायुती आहे. भाजपकडून विश्वास डांगे बापू हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडनं आनंदराव मलगुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटते दोघांमध्ये कोण सरस ठरते? महायुतीकडून आमचे विश्वास बापू फुल लीड न येणार निवडून, आणि महायुतीचे आमचे सत्ता पण आमचीच येणार. त्यांनी विकास काम केलाय. त्यांनी कुणाचा विकास केला? स्वतःचा? जनतेचा विकास केलेला आहे. ईश्वरपूर नगरीतला जनतेचा विकास केलेला आहे. पण असं का म्हणतात की त्यांनी फक्त तोंड बघून विकास केला? नाही ना, असं म्हणताच येणार नाही. म्हणताच येणार नाही. दादा काय वाटतंय, तुम्ही तरुण आहात, विश्वास डांगे बापू जसं काकांनी आता सांगितलं की त्यांनी कामं केलेली आहेत, तुम्ही तरुण आहात, आपण राजकारण बघतोय फिरतोय, काय वाटतंय इथं कुणाचं वारं दिसतं जास्त? विश्वनाथ डांगे बापू. काय कारण? महायुतीत नाहीत, बीजेपीचे आहेत. बीजेपी आता बीजेपी सरकारमुळे आपल्याला हा रोडचं काम झालेलं. आता लाडकी बहीण सारखी योजना आहे, PM किसानचे पैसे भरपूर यांना मिळतात शेतकऱ्यांना, म्हणून बीजेपीलाच प्राधान्य. तुम्ही शेती करताय का? हो, शेती करतो. शेती करत असताना तुम्हाला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा लाभ दिसतोय तरी का? तुम्ही आज म्हणला PM किसान योजना मिळतोय ना. आता परवाच मी ट्रॅक्टरसाठी अनुदानासाठी फॉर्म भरलेला, ट्रॅक्टर मला मिळाला. ट्रॅक्टरचं 1.25 लाख रुपये अनुदान मिळाले. बर, त्याला म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागले, सारखं पायऱ्या झिजवाव्या लागल्या? नाही, आता ते सिस्टीम बंद झालेली आहे. डायरेक्ट
शेतकरी टू शासन असंच पैसे येतात. आता मध्ये अधिक खाण्याचा दिवस गेले. विश्वास बापू डांगे यांनी स्वार्थ बघितला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि या निवडणुकीत बदल होणार, त्यांची ताकद पुरणार नाही असं म्हणतात. असं काय नाही, पूर्वी बीजेपीतच होते ते. स्वार्थ बघण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार दिलाय. कोणी कुठेही जाऊन काम करू शकतो, लढू शकतो. ते ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी विकास कामं केली आणि ती शिदोरी घेऊन ते भाजपमध्ये आले. हो, पण काम विश्वास बापू डांगेच येणार. नमस्कार. नमस्कार. काय चहा वगैरे झाला का नाही? हा, चहा झाला, मस्त पैकी जेवण मिळून झालं, मस्त पैकी राहिलो. विकासाचं काय आहे यामध्ये ना, शाजी बाबून काय विकास केला नाही. आता नवीन उमेदवार माझा आहे राजेंद्र भैया, बीजेपी. मस्त पैकी भैया निवडून येणार. 70% भैया आपली गॅरंटी. आणि इकडं नगराध्यक्ष कोण होणार? इथं कामं झाल्यात का नाही? कामं भरपूर झाले. बर, काय काय झाल्यात? रस्ते जे नवीन रस्ते जागे गेले ते जागेतले पैसे यानं दिलेत मिळवून राजवर्धन. अनेक कामं केलीत. पाणी सुटून पाणी वेळेवर सुटतंय. अशी कामं अनेक केलीत माणसाने. या वेळेला काय वाटते, बटन दाबणार आहे का नाही मतदानाचं? बटन दाबणार की बटन दाबायला काय मतदानाचा अधिकारच आपल्याकडे आहे. डोळ्यासमोर काय ठेवणार बटन दाबताना? आता काय जी कामं करणार आहे त्याच्या पुढे डोळ्यापुढे हेच नाही येणार. नगराध्यक्ष पदात एकीकडे विश्वास बापू डांगे आहेत, दुसरीकडे आनंदराव मलगुंडे आहेत. काय वाटतंय कोण भारी ठरेल? महायुतीच येणार हो. का हो? कामाकडे माणूस बघतोय. कामाकडे बघितल्यानंतर माणूस तसंच येणार बोलणार. विश्वास बापूंनी केलं त्या काम? काय काय ठिकाणी केली आपल्या केलीच कामं. शेतीला फुकट नाही. काय कोणाचा जोर वाढतो इकडे? डांगे आणि भाजप. होय, हो, कसं काय हो? कारण त्यांनी आमची कामं केलेली आहेत. बर, कधी भेटलासा तरी का त्यांना? हो, बर, तुमच्या इथं रस्ते असतील, गटर असेल, पाणी वेळेवर येणं नाही येणं, काय त्रास होतोय का चांगलं आहे सगळं? हो, चांगलं आहे. भाजपमुळे आम्हाला सगळे लाडकी बहीण योजना ही सगळं व्यवस्थित आहे. आमच्या मुलांना फॉर्म भरल्यामुळे हा ट्रॅक्टर आम्हाला मिळालाय त्या योजनेतून. बर, त्या योजनेचा लाभ झाला तुम्हाला? हो. लाडकी बहीण हप्ता थांबतात काय? नाही, रेग्युलर येतोय. बर, आता विश्वास डांगे इथनं निवडणुकीला भाजपकडनं उतरल्यात, काय जिंकतील असं दिसतंय का? हो, लीड नाही येणार. लीड नाही येणार? हो, बर, तिन्ही पण शिटा येणार व्यवस्थित. काय वाटतंय तुमच्या ईश्वरपूर शहरामध्ये विकास जो आहे तो झालाय का? 100% ईश्वरपूर शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे. 31 वर्षाची सत्ता घालवल्यानंतर निशिकांतदादा ज्यावेळी नगराध्यक्ष झाले त्यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वात पहिल्यांदा नगराध्यक्ष आपल्या दारी ही योजना आणली. त्या माध्यमातून दादा बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते, सगळ्यांना सहकार्य करत होते. महायुती सरकारमध्ये बापूंच्या त्यावेळी आनंदराव पवार बापू यांच्या माध्यमातून 6 सीटा 5 सीटा बापूंनी बिनविरोध करून त्यावेळी मेजॉरिटी घेतलेली. पण एक अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीत गेल्या कारणानं पूर्ण जी सत्ता म्हणायला लागते ती आमची आलेली नव्हती. त्यानंतर जे 2.5 वर्षाचा काळ हा कोरोनाचा होता. कोरोनाच्या काळातले सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं केंद्र झालं कोरोनाचं इस्लामपूर मधले पहिले झाल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी 2.5 वर्षाच्या काळात थांबल्या. त्यानंतर आज आत्ता जिथं आपण उभा आहेत तर हा फार मोठा म्हणजे वाहतुकीचा हृदयाचा रस्ता जो 3 मीटर होता तो आज आपण 7 मीटरपर्यंत नेलेला आहे. हे काम आमच्या काळातच झालेलं आहे. त्यानंतर ज्यावेळी 9 वर्षामागं निवडणुका झाल्या, विक्रम भाऊंनी आमच्या इथं आश्वासन दिलेलं होतं की जावडेकर चौक ते तिरंगा चौक रस्ता करतो. हा रस्ता असा होता की जिथून जाता येत नव्हतं. एवढा खराब रस्ता की आधी सत्ता बघत होते त्यांनी केलेला नव्हतं. तो सगळ्यात पहिल्यांदा रस्ता आम्ही पूर्ण करून दिलेला आहे. इथला 35 वर्षात या जी काही कामं आहेत ती कामं तिने आणलीत, तिने ती कामं केलीत आणि त्याचं श्रेय कुठंतरी तुम्ही घेताय? नाही, असं अजिबात नाहीये. जी कामं आम्ही केलेली आहेत हीच आम्ही कामं छातीठोकपणे सांगतोय की हे आम्ही कामं केलेली आहेत. इथल्या पाण्याच्या सगळ्या पाईपलाईन, पाण्याची समस्या सगळी आम्ही केली. लाईटची कामं सगळी आम्ही केली. विक्रमाच्या माध्यमातून ह्या प्रभागाचा खूप चांगल्या पद्धतीने विकास हा आम्हीच केलेला आहे. इथं कोणी सांगू शकत नाही की आम्ही केलंय म्हणून. आणि इथून पुढेही आता बापू असतील,
चिमन भाऊ असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य होऊन महायुतीतनं बापू नगराध्यक्ष झालेलेच आहेत. विश्वास बापू नगराध्यक्ष झालेलेच आहेत. विश्वास का हो? कारण आता बघायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे काही नेते आहेत जयंत पाटील यांच्याबरोबर तिने आतापर्यंत राजकीय कारकीर्द केलेली आहे आणि आता तिने फक्त स्वार्थ बघितला आणि भाजपमध्ये आले. नाही, साहेबांवरती बोलण्या एवढा मी मोठा नाही आहे, पण थोडंसं एक राजकारणात असल्यानंतर कार्यकर्ता म्हणून एक साधा प्रश्न येतो माझ्या मनात की 40 वर्षाच्या सत्ता काळात त्यांना नवीन उमेदवार मिळाला नाही नगराध्यक्ष पदासाठी. यातून जनता ओळखून घेईल की काय चाललेलं आहे. नवीन उमेदवार आम्ही ज्या पद्धतीने दिलेले आहेत तसे त्यांनी सांगावेत की आम्ही इथं नवीन उमेदवार मेजॉरिटीमध्ये आम्ही दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा एक आमच्यावर आरोप होतो महायुतीमध्ये की तुम्ही मुस्लिम विरोधी आहेत. सगळ्यात जास्त उमेदवार मुस्लिम आम्ही दिलेले आहेत. बर, तर यातून जनता सुजाण आहे, त्यांना पण माहिती आहे केंद्र सरकार आमचं आहे, राज्य सरकार आमचं आहे. केंद्रातल्या 6 किसान योजनेला राज्यानं पाठबळ देऊन 6,000 12,000 रुपये शेतकरी योजना केली. लाडकी बहीण योजना आम्ही आणली. मोफत वीज बिल लाईट शेतीसाठीचा तो विषय आणलेला आहे. इथून पुढे बापूंच्या काळातल्या आमच्या 2 आत्ता चालू विश्वास बापूंच्या काळातल्या 2 चालू योजना आहेत की ज्या ह्यांच्या 2.5 वर्षाच्या मधल्या काळामध्ये ह्यांनी थांबवून ठेवल्या एनकेन प्रकारे. त्या चालू करण्यासाठी वेळ गेला. त्या आहेत 24/7 पाणी, सगळ्यांना नळ चालू केले की पाणी, आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज. हे दोन्ही कामं पहिल्या 2 वर्षात करतील आणि बापू दिलेले शब्द पाळतील ह्यावर आम्ही ठाम आहोत. बापू दिलेला शब्द पाळतील असं म्हणायचं. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं यावेळेला या मतदारसंघामध्ये काय चित्र असणार आहे? ह्या मतदारसंघात तर मी सांगतो भाजपची एक सीट आहे लेडीज अर्चना पाटील म्हणून, ते पण मताने चांगल्या निवडून येणार. दुसरे धनुष्यबाणाचे आपले सिद्धार्थ कांबळे ती पण चांगल्या मताने निवडून येतील, कारण का स्थानिक असल्यामुळे इथं लक्ष भागात द्यायला त्यांना जास्त वेळ भेटणार आहे. आणि नगराध्यक्ष पण आपले विश्वास बापू डांगे ह्याच भागातले आणि ते आम्हाला चांगला पटवा देतील की भागातला चांगला विकास करतील. पण भागाकडे लक्ष जी पहिल्यापासून दुर्लक्ष होतं गेल्या 30 वर्षा पाठीमागं ते आता मागल्या सरकारपासून आता इथं जे आपले मॅनेजी होणार आहे महायुतीची त्यात कामं चांगली होतील हे आम्हाला कामं चांगली होतील असं वाटतंय. पण यासाठी बापूंनी रस्त्यावर गेलं पाहिजे, लोकांशी भेटलं पाहिजे, पण बापूंचं तसं कुठं दिसत नाही असा आरोप केला जातोय. नाही, बापूंचं सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, भेटतात. आता कालच इकडे त्यांचं रॅली होती बापूंची, तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे त्यांच्यासाठी की बापू झाले पाहिजेत. कारण का पहिले पण नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत ते दुसरे उमेदवार. आता बापू पहिल्यांदा चान्स देऊन बापूंना चांगल्या प्रचंड मतांना आम्ही विजय करणारच. काय वाटतंय बापू आता संधी मिळाल्या, पण या संधीचं सोनं करायची संधी ईश्वरपूरकर देतील का? देणार 100%. बापूंचाच विजय आहे 100%. दादा तुम्हाला काय वाटतंय? आता त्यांनी सांगितलं की अनेक योजना अंमलबजावणी झाली, काय झाली, पण ह्या सगळ्या योजना फसव्या आहेत. त्या फसव्या योजनांना जनता भूलतापांना बळी पडणार नाही असं काही टीका जी आहे ती विरोधकांकडून केली जाते. योजना फसव्या नाही. योजना आपल्या प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रकाश जननी सुरक्षा योजना, प्रकाश आरोग्य योजना हे माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांनी स्वतःच्या स्वखर्चाने सुरू केले. यात गरोदर मातांची सोनोग्राफी असू द्या, एक्सरे असू द्या, सिटी स्कॅन असू द्या, हे सगळं फ्रीमध्ये ठेवलंय. मोफत सुविधा दिली. MRI असू द्या किंवा डिलिव्हरी असू द्या, नॉर्मल डिलिव्हरी, सिझरेन हे असू द्या, हे फ्रीमध्ये 1ही रुपया खर्च न घेता हे सुरू केले. पण आता दुसरीकडे बघायला गेलं तर निशिकांत दादांनी सुरू केलेली योजना होती. मात्र या निवडणुकीत आता विश्वास बापू डांगे जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडनं आनंदराव मलगुंडे साहेब या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांपैकी जर आपण कामाच्या बाबतीत बोलायला गेलो तर विकासाभिमुख चेहरा तुम्हाला कोण वाटते? विश्वास बापू डांगे. का हो? त्यांचं काम तसं आहे ना. बर, काय त्यांनी कामं केलीत आतापर्यंत तुमच्या दृष्टीत? कारण 15 वर्ष त्यांनी नगरसेवकाचं काम भोसवलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. त्या कामात त्यांनी केली त्यावेळेस कामं केली. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. त्या पद्धतीने ह्यावेळेस बापू नगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे. काय वाटते दादा तुम्हाला? हे म्हणतात की 15 वर्ष बापू नगरसेवक होते, त्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्यांनी विकास कामं केली, पण त्याच पद्धतीने विकास कामं जी आहेत ते आता ईश्वरपूर शहरात ते करतील का? करणार की 100% करणार. त्यांना अनुभव दांडगा आहे. 15 वर्ष त्यांनी आरोग्य सभापती, बांधकाम सभापती होते नगरपालिकेत, त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. ते काम करणार 100%.
करतील 100%. पण आता राष्ट्रवादीमध्ये ते आता इकडे आलेत, पण त्यांनी स्वार्थ बघितला असं म्हणतात, म्हणून ते राष्ट्रवादी सोडून गेलेत. नाही स्वार्थ असं काय म्हणता येणार नाही. स्वार्थ ते विकास कामासाठीच गेलेत, स्वार्थासाठी तर ते गेले नाहीत. आणि कामासाठीच गेलेत, आपल्या शहरासाठी निधी आणण्यासाठी, आपल्या शहराचा विकास होण्यासाठी, चांगल्या प्रगतीवर जाण्यासाठी ते गेलेले आहेत. मग तिकडे विकास केला नसता का तिकडे राहून? नाही, पहिल्यापासून ते भाजपमध्येच होते, अप्पा होते आपले, पूर्वीपासून ते भाजपचे संबंध होते, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असं आम्हाला वाटतंय. निर्णय चुकला का त्यांचा? नाही 100% नाही चुकलेला, चांगला निर्णय आहे त्यांचा. तुम्ही एक नागरिक आहात, आपण मतदान करत असतोय. बापूंनी आता जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचा तुम्ही समर्थन करताय का? मी भाजपचा गेली 15 वर्षे कार्यकर्ता, माझे सिनियर म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आलेलो आहे. आप्पांचं मार्गदर्शन हे सर्व भाजप कार्यकर्त्यांना, संघाच्या स्वयंसेवकांनाही कायम प्रेरणा दे राहिलेला आहे. जरी आप्पा राष्ट्रवादीत होते तरी आप्पांचा कल हा संघाकडे आणि आमच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा फार चांगला होता. घराची नाळ प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली फार मोठी आहे आणि संस्थापक श्रेणीतला माणूस आप्पा डांगे असताना त्यांनी काय दिलं याचा विचार करून आज आम्हालाही वाटतं की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी दोघांनी पाळलेला खूप चांगला आनंद आहे आम्हाला. आणि सत्तेच्या माध्यमातून जी कामं होतात ती विरोधात बसून होत नसतात. त्यामुळे त्यांचा निर्णय हा स्वार्थासाठी नाही, शहराच्या विकासाचा स्वार्थ जर साधला असेल तर त्यासाठी आम्ही सहमत आहोत. या भागात बघायला गेलं तर अनेक तरुण मंडळी आहेत, त्या तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीनं त्यांनी पावलं काय उचललीत का? सगळ्यात जास्त सांगायची गोष्ट झाली तर संस्थात्मक जाळं फार मोठं आहे. ते एवढं मोठं होण्यामागचं कारण आहे की कुठेतरी समाजाशी असलेली एकरूपता किंवा पारंपरिक जोडलेली नाळ ही असल्यानंतर संस्थात्मक जाळं वाढतं आणि तिथं तेवढं रोजगार निर्माण केला जातो. तर इथून पुढे ही त्यासाठी म्हणून सर्व जे काही योजना असतील किंवा आणखी तिथं त्यांचं जिथं त्यांना गरज लागेल कार्यकर्त्यांना बळ देण्याची ते तिथं देतील ह्याची 100% खात्री आहे आम्हाला. तर सध्या आपण पाहिलं की उरण ईश्वरपूर नगर परिषद मतदारसंघातील लोकांशी ज्यावेळेला संवाद साधला तर या ईश्वरपूर मतदारसंघामध्ये ना जात ना धर्म ना कोणत्या गोष्टी मानल्या जातात. या ठिकाणी फक्त विकास हवा आहे आणि जो विकास करेल असा विकासाभिमुख चेहरा बघूनच आम्ही त्याला मतदान करू. आणि त्यामध्ये जर बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो विश्वास बापू डांगे यांच्याकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळालं. कारण 25 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची सत्ता होती, मात्र त्या सत्ता काळामध्ये त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती कामं झालेली नसल्याचं काही आरोप जे आहे तो नागरिकांनी केला. आणि आत्ताच्या या वेळेला भाजप आणि महायुतीची ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना मिळतोय आणि त्या योजनेच्या जोरावरच पुन्हा आणि त्या योजनेची योग्य अशी अंमलबजावणी देखील झालेली आहे. त्या योजनेच्या जोरावरच पुन्हा महायुती जी आहे महायुतीची सत्ताच या नगर परिषदेवर यावी अशी आशा येथील नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच आता जर बघितलं तर येत्या 2 तारखेला मतदान होतं. या मतदानानंतर ईश्वरपूरच्या जनतेचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज ईश्वरपूर.